नमस्कार. विज्ञानयात्री चार्ल्स ग्लोवर बार्कला यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री चार्ल्स ग्लोवर बार्कला हे इंग्लंड देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1917 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. एक्स रे रॉन्टगेन किरण स्पेक्ट्रोस्कोपी हे त्यांच्या संशोधन कार्यातील विषय. चार्ल्स ग्लोवर बार्कला यांनी एक्स रे रॉन्टगेन किरण स्कॅटरिंग, एक्स रे रॉन्टगेन किरण स्पेक्ट्रोस्कोपी, पदार्थाद्वारे एक्स रे रॉन्टगेन किरण यांच्या प्रसाराचे नियमन करणारी तत्त्वे आणि विशेषतः दुय्यम एक्स रे यांच्या उत्तेजनाची तत्त्वे विकसित आणि परिष्कृत करण्यात लक्षणीय प्रगती केली. मूलद्रव्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण एक्स रे कॅरेक्टरिस्टिक एक्स रे म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमधून उत्सर्जित होणारी विशिष्ट ऊर्जेची किरणे. जेव्हा उच्च ऊर्जेच्या इलेक्ट्रॉन किंवा किरणे अणूच्या आतील कक्षेतील उदाहरणार्थ के शेल इलेक्ट्रॉनला बाहेर काढतात, तेव्हा बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉन ती जागा भरून काढतात आणि अतिरिक्त ऊर्जा विशिष्ट क्षकिरण फोटॉन एक्स रे फोटॉन स्वरूपात बाहेर पडते. या वैशिष्ट्यपूर्ण क्षयकिरणांचे मुख्य उपयोग आणि प्रक्रिया संदर्भात सांगायचे झाले तर त्याची हेनरी मोसेली या शास्त्रज्ञाने दाखवून दिले की मूलद्रव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षयकिरणाची वारंवारता फी ही थेट त्या मूलद्रव्याच्या अणुक्रमांक म्हणजे झेड याच्याशी संबंधित असते. सूत्राप्रमाणे सांगायचे झाले तर वर्गमुळात फी बरोबर ए कंसात झेड वजा बी. येथे ए आणि बी हे स्थिरांक आहेत. यामुळे मूलद्रव्यांची अचूक ओळख पटणे शक्य झाले. वैशिष्ट्य सांगायचे झाले तर प्रत्येक मूलद्रव्यासाठी उदाहरणार्थ लोखंड, तांबे, सोने या मूलद्रव्यासाठी इलेक्ट्रॉनच्या कक्षामधील ऊर्जेचा फरक वेगळा असतो. यामुळे तयार होणारे क्षकिरण विशिष्ट ऊर्जेचेच असतात, ज्याला त्या मूलद्रव्याची स्वाक्षरी किंवा सिग्नेचर असेही म्हणले जाते. इलेक्ट्रॉनच्या संक्रमणावर आधारित या किरणांचे KLM अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण करता येते किंवा अल्फा बीटा असे वर्गीकरण करता येते. मूलद्रव्य विश्लेषण कोणत्याही अज्ञात नमुन्यात कोणती मूलद्रव्ये आहेत हे शोधण्यासाठी एक्स रे फ्लोरोसन्स आणि एनर्जी डिस्पर्सिव्ह एक्स रे स्पेक्ट्रोस्कोपी यासारख्या तंत्रज्ञानामध्ये या क्षकिरणांचा वापर केला जातो. मूलद्रव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण एक्स रे म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमधून उत्सर्जित होणारी विशिष्ट ऊर्जेची किरणे. मूलद्रव्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रॉन्टगेन किरणोत्सर्गाचा शोध या वैज्ञानिक कार्याप्रित्यर्थ सन 1917 सालचे भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक चार्ल्स ग्लोवर बार्कला यांना देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण शोधामुळे क्षकिरणांच्या अभ्यासात मोठी क्रांती झाली. एक्स रे हे डोळ्यांना न दिसणारे किरण आहेत. या किरणांना वस्तू भेदून जाण्याची क्षमता असते. साधे प्रकाश किरण, ऊन किंवा लाईट हे पातळ कागद, कपडा यातून थोड्या प्रमाणात आरपार जातात. मात्र जाड कापड, कागद यामुळे प्रकाश किरण पूर्णपणे अडतात. पण एक्स रे हे मात्र यापेक्षा भेदक आहेत. पत्र्याच्या पातळ थर, कागद, कापड, त्वचा इत्यादी अडथळे भेदून ते पलीकडे जाऊ शकतात. एक्स रे यांची ताकद किंवा भेदकता जशी वाढू तसे हाडासारखे पदार्थही भेदले जाऊ शकतात. या तत्त्वाचा उपयोग करून एक्स रे चित्र किंवा फोटो काढले जाते. त्वचा, मांस, हाडे, हवा यांची एक्स रे क्ष आडण्याची शक्ती व घनता वेगवेगळी असते. एक्स रे यांच्यामुळे पलीकडे ठेवलेल्या फिल्मवर त्या भागांचे वेगवेगळे चित्र उमटतात. एक्स रे चित्रीकरण फोटोग्राफी तंत्राने एकेकाळी वैद्यकीय उपचारात मोठी क्रांती झाली. छाती, पोट, हात, पाय, कवटी इत्यादी अनेक भागांची विशिष्ट आजारासाठी एक्स रे यांच्या मार्फत तपासणी करता येते. क्षयरोग, मूतखडा, अस्थिभंग, कॅन्सरचे काही प्रकार, हाडांची सूज, आतडी बंद, आतड्यांना छिद्र पडणे यामुळे एक्स रे चित्रीकरण आता मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. चार्ल्स ग्लोवर बार्कला यांचा जन्म दिनांक 7 जून 1877 रोजी इंग्लंड देशातील विंडेस येथे ॲटलास या गावी झाला.
स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. लिव्हरपूल इन्स्टिट्यूट येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी काउंटी काउन्सिल शिष्यवृत्ती आणि बीबी शिष्यवृत्ती मिळाले. लिव्हरपूल विद्यापीठात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. गणित आणि भौतिकशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज येथे त्यांचे संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण झाले. सन 1851 कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत भौतिकशास्त्रज्ञ थॉम्सन यांच्या निर्देशानुसार चार्ल्स ग्लोवर बर्कला यांनी वेगवेगळ्या रुंदीच्या आणि सामग्रीच्या तारांच्या बाजूंची विद्युत चुंबकीय लहरींच्या वेगांचा अभ्यास केला. सन 1913 लिव्हरपूल विद्यापीठात त्यांनी विद्यापीठ येथे आणि किंग्ज कॉलेज लंडन येथे काम केल्यानंतर चार्ल्स ग्लोवर बार्कला यांची एडिनबर्ग विद्यापीठात नैसर्गिक तत्त्वज्ञ या विषयाच्या प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत सांभाळले. एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी हे त्यांच्या संशोधन कार्यक्षेत्रातील विषय होय. चार्ल्स ग्लोवर बार्कला यांनी एक्स-रे स्कॅटरिंग, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी, पदार्थाद्वारे एक्स-रे यांच्या प्रसाराचे नियमन करणारी तत्त्वे आणि विशेषतः दुय्यम एक्स-रे यांच्या उत्तेजनाची तत्त्वे विकसित केली आणि परिष्कृत म्हणजे रिफायनिंग करण्यात लक्षणीय प्रगती केली. मूलद्रव्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण एक्स-रे यांच्या शोधासाठी चार्ल्स ग्लोवर बार्कला यांना सन 1917 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दिनांक 23 ऑक्टोबर 1944 रोजी एडिनबर्ग येथे चार्ल्स ग्लोवर बार्कला यांचे निधन झाले. चार्ल्स ग्लोवर बार्कला यांनी क्ष किरणांचे स्कॅटरिंग, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि पदार्थाद्वारे क्ष किरणांचे होणारे उत्सर्जन यावर सखोल संशोधन केले. क्ष किरणामध्ये ध्रुवीकरण, पोलरायझेशन होते हे सिद्ध करणाऱ्या मोजक्या शास्त्रज्ञांपैकी ते एक होते. तसेच मूलद्रव्यामधून निघणारे वैशिष्ट्यपूर्ण क्ष किरण ज्याला त्यांनी K आणि L मालिका म्हटले शोधल्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. या शोधावरून स्पष्ट झाले की अणूचा खरा पाया त्याचे प्रोटॉनची संख्या अणुक्रमांक आहे, केवळ त्याचे अणुवस्तुमान ॲटॉमिक मास नाही. याआधी चार्ल्स बार्कला यांनी देखील एक्स-रेच्या किरणोत्सर्गाचा अभ्यास केला होता आणि त्यांना जाणवले होते की मूलद्रव्यांचे एक्स-रे वैशिष्ट्यपूर्ण असतात. परंतु हेनरी मोसले यांनी या एक्स-रेच्या फ्रिक्वेन्सी आणि अणुक्रमांक यांच्यातील गणितीय संबंध सिद्ध करून याला अचूक वैज्ञानिक आधार दिला. चार्ल्स ग्लोवर बार्कला हे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1917 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. एक्स-रेमधील विशिष्ट किरणांच्या शोधकार्यासाठी त्यांना सन 1917 भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक्स-रेच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भौतिकशास्त्रातील एक्स-रे आणि किरणोत्सर्ग हे त्यांच्या संशोधन कार्यातील महत्त्वपूर्ण विषय होय. त्यांनी विविध घटकांमधून उत्सर्जित होणाऱ्या एक्स-रेच्या गुणधर्माचा अभ्यास केला. प्रत्येक मूलद्रव्याचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण एक्स-रे किरण असतात हा शोध त्यांनी लावला. एक्स-रे कशा प्रकारे विखुरले जातात आणि त्यांचे ध्रुवीकरण कसे होते याचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन त्यांनी मांडले. एक्स-रेमधील त्यांच्या विशिष्ट किरणांच्या शोधासाठी त्यांना 1917 भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना सन 1918 अधिकृतपणे प्रदान करण्यात आला होता. इतर अनेक प्रतिष्ठित पदव्या आणि सन्मानही त्यांना मिळाले होते. दिनांक 23 ऑक्टोबर 1944 रोजी एडिनबर्ग येथे चार्ल्स ग्लोवर बार्कला यांचे निधन झाले. विज्ञानयात्री चार्ल्स ग्लोवर बार्कला यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.